नमस्कार, मी कादंबरी जाधव आणि स्वागत आहे तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण भगवद्गीतेतील श्लोकांचा अभ्यास करत होतो. अर्जुन विषाद योग आपला पूर्ण झालेला आहे. सांख्ययोग सुरू आहे. सांख्ययोगमधले 18 श्लोक पूर्ण झालेले आहेत. आज आपण पाहणार आहोत 19वा श्लोक. तर राधे राधे म्हणून सुरू करूयात. य एनम वेत्ती हंतारम यः च एनम मन्यते हतम उभौ तौ न विजानीतः न अयम हंती न हन्यते. म्हणजेच जीवात्मा मारणारा आहे किंवा मारला जातो असे मानणारा मनुष्य अज्ञानात असतो, कारण जीवात्मा मारिते नाही किंवा मारलाही जात नाही. जेव्हा एखाद्या शरीरधारी जीवाला प्राणघातक शस्त्रांनी दुखापत केली जाते तेव्हा त्या शरीरातील आत्मा मारला जात नाही हे आपण समजून घेतले पाहिजे. पुढील अनेक श्लोकांवरून कळून येईल की जीवात्मा अत्यंत सूक्ष्म असल्याने कोणत्याही भौतिक शस्त्राने त्याची हत्या करणे शक्य नाही आणि त्याच्या आध्यात्मिक स्वरूपामुळे तो मारलाही जाऊ शकत नाही. ज्याची हत्या होते किंवा ज्याची हत्या झाली असे समजले जाते ते केवळ शरीरच असते. तथापि ही गोष्ट शरीराच्या हत्येला मुळीच उत्तेजना देत नाही. मा हिंसात सर्वा भूतानी, कोणाचीही हिंसा करू नका हा वैदिक आदेश आहे. तसेच जीवात्मा मारला जात नाही ही समजूत पशुहत्येलाही प्रोत्साहन देत नाही. कोणाच्याही शरीराची अधिकाराविना हत्या करणे हे निंदनीय आहे. तसेच ते राष्ट्राच्या आणि भगवंतांच्या दंडसंहितेनुसार निश्चितच दंडनीय आहे. तरी अर्जुनाला केवळ अविवेकाने नव्हे तर धर्मतत्वांकरिता हत्या करण्यास नियुक्त करण्यात आले होते. हे खूप महत्त्वाचे आहे की आत्मा मरत नाही म्हणून हिंसा योग्य आहे असा अर्थ अजिबात नाही. तर गीता कधीही अन्याय, क्रौर्य किंवा हिंसेचे समर्थन करीत नाही. इथे त्या काळची परिस्थिती तशी होती, प्रशासन तसे होते व साक्षात भगवान श्रीकृष्ण त्याला युद्ध करण्यास सांगत होते, कारण त्यांना धर्मव्यवस्थेला न्याय द्यायचा होता. म्हणून यातील कोणत्याही गोष्टीचा गैरसमज न करून घेता आपले आत्मिक ज्ञान विकसित करणे एवढाच हेतू असणे उपयोगीचे ठरेल. तर हाच अर्थ मला 19व्या श्लोकावरून कळाला. तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. जीवन उद्देश घेऊन भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. राधे राधे.